करणार नाही. आणि नंतर अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतो. तिथली माहिती घेतली. तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली, सापडतात प्रत्यक्षात 5. अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठे जळलेली नसतात. जो पायलट पूर्वीचा असतो, सिंग नावाचा, मला बरोबर पूर्वीचं सिंगच आहे ना, त्याच्यानंतर कपूर नावाचा पायलट तिथे, जे क्रू पायलट म्हणून ती माळी नावाची मुलगी त्या ठिकाणी असते. आणि दादांसोबत विदित जाधव त्यांचे सुरक्षा रक्षक, ते सुद्धा त्या दिवशी याच्याकरता गेले होते कारण त्यांचं मूळ गाव बारामतीपासून जवळ असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून ते त्या दिवशी त्यांच्यासोबत होते. मी काल 27 जानेवारीची पूर्ण माहिती देवगिरीवरून घेतली कारण मला माहित आहे दादा 1 सेकंदही खाली राहणाऱ्या व्यक्तींपैकी नव्हते. दादा 4:15 वाजेपर्यंत मंत्रालयीन कामकाज आटपून देवगिरीवर आले होते. 7:30 वाजेपर्यंत त्यांनी पक्षाच्या विविध नेत्यांच्या, पक्षाच्या लोकांच्या भेटी घेतल्या होत्या आणि 8 वाजता साधारण देवगिरीवरती फ्री झाले होते. आणि फ्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता मला कंटाळा आलाय जाण्याचा, पण तत्पर्यंत त्यांच्या गाड्या तयार होत्या आणि बॅग वगैरे ठेवून तयार होत्या सगळ्या. आणि ते जे मनवे मामा आहेत ज्यांचा मुलाखत तुम्ही पाहिली, त्यांनी सांगितलं की दादा आपण तयार, आपण निघूया, कारण मुंबईवरून पुण्याला जायला हार्डली 2 तास लागतात. 8ला निघाले असते तरी 10 वाजेपर्यंत सहज पोहोचले असते. दादांनी तिथे सांगितलं की नाही मला आता कंटाळा आलाय, आपण उद्या विमानाने जाऊया.